हा आणि जे रिव्हिजन राहिलंय ना आपण ते नेक्स्ट चॅप्टरचा जे कोणतं पाच सक्सेसिव्हचा आपण त्या नंतर घेऊया. नंतर म्हणजे 4 नंतर वगैरे 1-2 दिवस घेऊया ते. ठीक आहे, स्टार्ट करूया. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन काय असतं? सिंपली आपण डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे आपल्याला. डिफरन्शियल इक्वेशन आपण कशाला म्हणतो? आपण आतापर्यंत जे डेरिव्हेटिव्ह फाइंड केले ते काय असतं? y ऑफ f ऑफ x. y ऑफ f ऑफ x. हा x कसला असतो? इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि हा y का असतो? डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. हा कशावरती? y हा x वरती डिपेंड आहे म्हणून आपण काय करतो? dy बाय dx लिहितो ना, dy बाय dx. तर हा कन्सेप्ट तुमचा जर क्लिअर असेल तरच आपण नेक्स्ट जो घेणार आहे आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन तो क्लिअर होईल, नाही तर क्लिअर होणार नाही. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्स हा काय असतो? इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि हा y काय डिपेंड व्हेरिएबल आहे. आपण घेतो एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल काय म्हणतो आपण? y इज इक्वल टू सपोज एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 घेत असेल आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढतो नाही काढत? हायच ठेवतो ना आपण. काय म्हणतो त्याला? dy बाय dx. कारण हा काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे म्हणून तो हायच ठेवायचा. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. काय एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो? 2x प्लस 5 प्लस 0. 2x प्लस 5 प्लस 0 कधी असणार आहे? ज्यावेळेस हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन असेल त्यावेळेस. बट हे जर फंक्शन जर असं असेल तर z इज इक्वल कोणतं? नाही हे फक्त y आणि x असतात डिपेंडंट इंडिपेंडंट. हा याला काय म्हणायचं माहितीये का? ह्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणायचं. हा कन्सेप्ट वेगळा. हे फक्त x हे पूर्ण टर्म इंडिपेंडंट झाली पूर्ण टर्म. हा ह्या x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 आहे आणि 5 कसलं कॉन्स्टंट आहे? आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. ते ऍज इट इज राहतं. तो कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल कारण की ते दोन कॉन्स्टंट असतात. कोणते कॉन्स्टंट असतात? एक प्युअर कॉन्स्टंट असतो आणि दुसरा कोणता असतो? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. एक प्युअर कॉन्स्टंट आणि दुसरा आर्बिट्ररी कॉन्स्टंट. प्युअर कॉन्स्टंट आपण कशाला म्हणतो? सपोज 1 2 3 4 5 6 7 आहे ज्याला मल्टिपल व्हेरिएबल नाहीये त्याला आपण काय म्हणतो? प्युअर कॉन्स्टंट. आणि ज्या मल्टिपल व्हेरिएबल असेल सपोज 2x असेल, त्यानंतर 5x स्क्वेअर असेल, ax असेल किंवा 2 sin x असेल, तर हे जे 2 आहेत ना, ओनली 2, हे 2 हे 5 हे a, ह्याला काय म्हणायचं? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आणि ज्यावेळेस आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल त्यावेळेस आपण काय करतो? ते ऍज इट इज ठेवतो. जसं आहे तसं ठेवायचं. चालतं आपण. हा आतापर्यंत जे तुम्ही एक्झाम्पल शिकले ते काय होते? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आणि आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतो? dy बाय dx काय असेल त्या dy बाय dx ने घेतो आपण. इथं डी हे dy बाय dx. आता नेक्स्ट फंक्शन फॉर एक्झाम्पल असं असेल z इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय. म्हणजे काय असणार? झेड हे फंक्शन एक्स आणि वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय दोन्ही येणार ना त्याच्यामध्ये. एफ ऑफ एक्स वाय म्हणजे एक्झाम्पल कसं असतं बघा. आता ह्यातलं एक्झाम्पल देतो तुम्हाला की एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि ते कसं असेल बघा. हे झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4. काय चेंज आहे दोन्हीमध्ये? यात आणि यात काय चेंज आहे? इथं नाही वाय असेल त्यावेळेस काय इकडे एक्स टर्म येते ना, सेपरेट सेपरेट आहे. ओके. पण इथं काय झेड इज इक्वल टू एक्स वाय फॉर्म मध्ये म्हणजे म्हणलं नाही तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि झेड इज इक्वल टू काय असणार? एफ ऑफ एक्स वाय. म्हणजे त्याच्यात काय असणार? कॉम्बिनेशन ऑफ एक्स आणि वाय असणार. दोन्ही असणार, एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल येणार त्याच्यामध्ये जर झेड इज इक्वल टू असेल तर. कारण ते तुम्हाला ऑलरेडी त्यांनी काय सांगितलं असतं? या फंक्शन मध्ये काय असतं? झेड जे दिले ना ते झेड त्याला काय म्हणतात? पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन असं दिलेलं असतं आणि वाय असेल त्याला डिफरन्शियल इक्वेशन असं त्यांनी वर दिलेलं असतं ऑलरेडी. झेड काय असणार? पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन असं दिलेलं असतं. त्यामुळे समजतं की ते पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो. फक्त या दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या अगोदर काय तो. y इज इक्वल टू एक्स म्हणली एकच फंक्शन आहे इथं, पण इथं काय असणार? झेड इज इक्वल टू एक्स वाय ह्याच्यावरून समजायचं. एफ ऑफ एक्स कॉमा वाय. आता यांचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं असतं बघा.
त्याला काय म्हणायचं, फर्स्ट सपोज तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताय. आता आपण हे काय केलंय, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलंय ना, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेलं आहे. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय, म्हणजे एफ ऑफ एक्स हे कसं घेतलं, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं, सॉरी विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं म्हणून डीवाय बाय डीएक्स. आता आपण हेच काय करतोय, विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय दोन्ही घ्यावं लागेल, कारण दोन फंक्शन आहेत ना. याच्यामध्ये फक्त एकच फंक्शन होतं म्हणून आपण एकच घेतला, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. आता ह्याच्यामध्ये काय दोन फंक्शन्स आहेत, एक्स आणि वाय दोन आहेत टर्म. आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही घ्यावं लागेल, विथ रिस्पेक्ट एक्स पण घ्यावं लागेल आणि विथ रिस्पेक्ट टू वाय पण घ्यावं लागेल. तर त्यावेळेस कसं घ्यायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताना डो झेड बाय डो एक्स म्हणायचं, त्याला डो झेड बाय डो एक्स. ज्यावेळेस तुम्ही हा सिम्बॉल घेता, याचा अर्थ काय झाला, हा पार्शल झाला, आणि हा सिम्बॉल असेल त्यावेळेस काय झाला, तो डिफरन्शियल झाला. पार्शल आणि डिफरन्शियल दोन कन्सेप्ट आहेत. ह्याला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो, ह्याला काय म्हणतो, पार्शल डिफरन्शियल इक्वेशन. दोन कन्सेप्ट आहेत डिफरन्शियल इक्वेशन मधलं. त्यानंतर हा डो झेड बाय डो एक्स आला. नेक्स्ट असेल डो झेड बाय डो वाय, डो झेड बाय डो वाय आणि डो झेड बाय काय डो एक्स. म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट काय असेल, एक्स घेताना काय येणार तुम्ही, डो झेड बाय डो एक्स. विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना काय येणार, डो झेड बाय डो वाय. आणि इथे लिहिलेलं असतं सरळ, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि ओनली डिफरन्शिएट म्हणलं की हा रूल वापरायचा, पार्शियली म्हणलं की हा रूल वापरायचा. पण आपण हे लिहित नाही, डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो, काय गरज नसते लिहायची. कारण तुम्ही झेड इज इक्वल टू झेडच्या ठिकाणी जर खाली हे घेतलं, झेडच्या खाली जर ही टर्म घेतली, त्याचा अर्थ काय होतो, तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड करता, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. त्या ट्वेल्थ पर्यंत ठीक आहे, आपण हे लिहितो पार्शियल डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे, ते लिहायचं नाही, डायरेक्ट पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आणि हा म्हणजे काय असणार, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. याच्यामध्ये काय असतं, वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स हा काय असणार आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता याच्यामध्ये किती असणार आहेत, दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील. हा काय झेड हा काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल असेल, आणि एक्स आणि वाय काय असेल, इंडिपेंडंट. आता ह्याच्यावर डेफिनेशन काय असते पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनची, टू और मोर दॅन टू इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, देन दॅट इक्वेशन्स इज कॉल्ड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ज्या इक्वेशन मध्ये टू किंवा टू पेक्षा जास्त, त्याला काय म्हणायचं, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, इंडिपेंडंट व्हेरिएबल. ते कसं ओळखणार तुम्ही दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ते, या फॉर्म मध्ये असेल, झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. जर सपोज 3 असेल तर कसं येणार बघा, 3 कसं सांगता येईल, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय झेड, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय झेड. फॉर एक्झाम्पल काय असेल, यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आले तीन फंक्शन्स, टू और मोर दॅन टू. जर व्हेरिएबल असतील तर बघा इथं इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. जरी तुम्ही असं लिहिलं तरी चालतं आहे, काय संबंध नाही. एक्स वाय झेड हे तरी पण तीन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. आणि तुम्ही म्हणा एकच टर्म आहे, असं एक टर्म नाही येते, म्हणजे टर्म एक आहे पण त्यामध्ये जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ते तीन आहेत. टू और मोर दॅन टू असेल तर त्यावेळेस काय म्हणायचं, त्याला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ज्याच्यामध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं त्याला काय म्हणतो आपण, डिफरन्शियल इक्वेशन, सिंपल घेतो, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि दोन पेक्षा जास्त, तीन असतील, कधी चार असतील, चार पण येऊ शकतात. तुम्हाला 3 पर्यंत आहे एक्झाम्पल. कन्सेप्ट समजला कसं घ्यायचं. इंडिपेंडंट जर समजत नसेल तर हे लक्षात ठेवा, सिम्बॉल डो आला म्हणलं की पार्शियल, डी आला म्हणलं की काय असणार, ऑर्डिनरी, डो झेड बाय डो एक्स. आता हे नोटेशन दाखवायचं अजून एक मेथड आहे बघा, आपण ते यूज करतो मोस्ट, झेड एक्स, झेड बेसला एक्स. याचा अर्थ काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. नुसतं नेक्स्ट काय असेल, इथं असेल झेड वाय, म्हणजे काय येणार, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय. नोटेशन आहे सिंपल, कारण हे लिहित बसण्यापेक्षा हे सोपं आहे, लगेच होऊन जातं, कारण एक्झाम्पल खूप मूल्यवान असतात ते. त्यासाठी शॉर्ट फॉर्म यूज करायचे. जो झेड एक्स म्हणलं की काय म्हणा तुम्ही, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. समजले. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट दिसते का इकडं, ठीक समजलं ना, ऑनलाईन वाल्यांना समजलं ना, कोण नाहीच. हॅलो, सांगत चला, नाहीतर विसरून जायचं तुम्ही ऑफ तिथं आहे ते ऑनलाईनला आहे का नाही. ओके,
आता नेक्स्ट पॉईंट काय असतो याच्यामध्ये, हे झालं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालं ना, लिहू नका मी लिहून देतो स्टेप बाय स्टेप लिहून देतो ना व्यवस्थित. आता हे झालं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता हे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो? सेकंड डेरिव्हेटिव्ह d2 d2y बाय dx स्क्वेअर असं घेतो ना, d2y बाय dx स्क्वेअर. याला काय म्हणतो आपण? सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx. आता याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही? सिंपल आहे, डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर, डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर. इथे पण काय म्हणतो आपण? डो टू वाय डी टू वाय बाय dx स्क्वेअर. तर ते सवय लावा, थोडं 2-3 दिवस होणार होतात. डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर. डो म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं? डी. त्यानंतर नेक्स्ट हे कॉन्सेप्ट, डो टू झेड बाय डो वाय स्क्वेअर, डो टू डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर झालं, डो टू झेड बाय डो वाय स्क्वेअर झालं, सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके. आता याच्यामध्ये आपण इथं झेड एक्स घेतलं, इथं काय घेणार आहोत? झेड स्क्वेअर घेणार का झेड एक्स एक्स घेणार? नाही, दोन्ही नाही चालत. झेड एक्स एक्स, झेड एक्स स्क्वेअर तो कॉन्सेप्ट वेगळा होणार. झेड एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, याचा अर्थ काय असणार? झेड एक्स इंटू झेड एक्स होणार. दोन्हीचं मिनिंग वेगळं आहे, कारण डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे येणार ते दोन्हीचे. तुम्ही जर हे डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि ते जर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, डिफरंट येणार. कारण तुम्ही ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढताय आणि त्यानंच त्याला परत मल्टिप्लाय करताय, ते डबल होणार ना परत. आता हे झेड एक्स एक्स, फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेकंड अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला काय म्हणायचं? डी म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसलं? पार्शियली असेल. नोटेशन काय असणार आहे? झेड एक्स एक्स म्हणजे सेकंड असेल, सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि हा काय ह्याचा काय येणार आता? झेड वाय वाय. आपण फक्त नोटेशन घेतोय सध्या. झेड वाय वाय म्हणजे काय असणार आहे? झेडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय किती टाइम असणार आहे? 2 टाइम्स असणार आहे. 3 घ्यायचं असेल त्यावेळेस काय येणार? 3 येणार वाय. एक्स अजून तुम्हाला काय करायचं? 3 पर्यंत घ्यायचं आहे, तर एक्स 3x येणार. म्हणजे पहिला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स घ्या, अगेन विथ रिस्पेक्ट एक्स आणि अगेन विथ रिस्पेक्ट एक्स. प्रोसेस सेमच, फक्त एकच डिफरन्स आहे, तुम्हाला ते सांगतो नंतर मी. अगर हे समजून घ्या नोटेशन कसं असतं, कारण तो डिफरन्स सांगितलं की तुमचं हे आणि ते कन्फ्युज होतं परत. आणि अगोदर हे समजून घ्या व्यवस्थित, नोटेशन कसं दाखवायचे वगैरे. झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स 2 वेळा झाला, 3 वेळा घेत असेल तर एक्स एक्स वाढवत जायचं. नाही तुम्ही असं नाही करायचं. ह्या दोन्ही मध्ये फरक आहे, नॉट इक्वल टू झेड एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्हीचं मिनिंग सेम नाहीये. हा एखाद्या एक्झाम्पल मध्ये असं येऊ शकतं की दोन्हीचं आन्सर सेम येऊ शकतं म्हणतोय मी, पण ते फॉर्म म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही, तसं होत नाही ते. कारण ही कन्सेप्ट वेगळी आहे आणि ही कन्सेप्ट वेगळी आहे. झेड एक्स एक्स. ओके. त्यानंतर झेड वाय वाय. आता याच्यामध्ये तिसरे कन्सेप्ट असते बघा, याच्यामध्ये झेड एक्स झाला, झेड वाय झाला, त्याचा स्क्वेअर झाला. तर नेक्स्ट काय असते बघा? डो टू झेड बाय डो एक्स डो वाय. हे नवीन कन्सेप्ट असेल, डो टू झेड बाय डो एक्स डो वाय. डेरिव्हेटिव्ह सेमच काढायचे, फक्त लिहिताना फक्त वेगळे लिहायचे. का वेगळे बघा? याचा आपण काय करतोय? एक्स फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करतोय, सेकंड विथ रिस्पेक्ट टू काय करतोय? एक्सच करतोय. या पण कन्सेप्ट मध्ये काय करतोय आपण? झेडचा विथ रिस्पेक्ट टू वाय, अगेन परत झेड विथ रिस्पेक्ट टू वाय. पण ह्यात काय करतोय बघा? आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स अगोदर घेतोय, विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्या आलेल्या आन्सरचं परत काय करतोय आपण? विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं. त्याला काय म्हणायचं? डो टू झेड बाय डो एक्स डो वाय. म्हणजेच काय येणार? झेड एक्स वाय. काय अवघड नाही. फर्स्ट आता आपण काय करतोय? याच्यामध्ये एक्स फर्स्ट विथ रिस्पेक्ट एक्स काढतोय, परत अगेन एक्स करतोय. फक्त इथे काय करायचंय? अगोदर एक्स घेतलाय, नंतर वाय घ्या. दुसऱ्या याच्यातून अजून एक असू शकतो, कोणतं? डो टू झेड बाय डो वाय डो एक्स. कसं म्हणणार आहे? वाय एक्स. डो टू झेड बाय डो वाय डो एक्स. हा पण सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, हा पण सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, हा सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि हा सेकंड, सगळे सेकंड डेरिव्हेटिव्ह आहेत. पण या केसमध्ये फक्त एकच असतो, एवढाच असतो डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह. हा दुसरे कन्सेप्ट नसतात त्याच्यामध्ये, हा येत नाही तिथं, कारण इथं एकच इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे
हे 2 or more than 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल तर आपण हे यूज करतो. ओके, नोटेशन समजले कसे लिहायचे ते. त्यानंतर डेफिनेशन काय सांगितली, 2 or more than 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल तर काय असणार त्याला, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. कसे ओळखायचे, तुम्हाला काय असणार, 3 व्हेरिएबल दिले असणार आहेत, 3 व्हेरिएबल कसे असतील, मग तुम्हाला झेड इज इक्वल टू देतील एफ ऑफ एक्स वाय असं असेल, किंवा तुम्हाला सांगितलं असेल डायरेक्ट फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय एक्स प्लस 2xy स्क्वेअर असं दिलेलं असेल, 3z वगैरे. तर 3z ना, सॉरी, हा z घेतलं तर हे काय येणार, 3 येणार आहे, कारण एका साईडला z नाहीये. किंवा तुम्ही असं पण करू शकता, हे एका साईडला z घ्यायचं, रिमेनिंग टर्म एका साईडला घेऊन जायचं, ती पण मेथड आहे, पण एवढ्या आवड काय जात नाही. आता याच्यात 3 आलेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 3 घ्यायचे, एक्स वाय झेड. एक्झाम्पल आला की समजेल अजून तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये. बोला. तर नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया, एक एक्झाम्पल घेत तुम्ही, तुम्हाला समजेल काय करायचं. z इज इक्वल सपोज काय, एफ ऑफ एक्स वाय. ओके, आपण आता काय करणार आहे, त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहे, डो झेड बाय डो एक्स. तर त्यावेळेस काय असतं माहिती आहे, तुम्ही ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेताय, तिथे काय असतं, पार्शियली डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे कॉमन येतं, ट्रीटिंग y as constant, treating y as constant. काय अर्थ झाला याचा, ट्रीटिंग y as constant. दिसत नाही का, ते त्यांना हे करता येतं, झूम कर, नाही आहे तसं, तुमचं ब्लर होतंय का, तसं थोडं होणार की सर, त्याला तर स्वतः दुसरा चॉक्स यूज करावा लागतो. चॉक ते यूज केला परत दादर पडतो, साधा आहे ते. एक एक्झाम्पल, ते ब्लॅक बोर्ड पण खराब होत. कोण आहे, तुम्ही बघून गेले नाहीत का, बस इकडे आहेत की बाहेर गेले येतात. मग काय करायचं, झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेताना, ओके, पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, रेटिंग काय असणार, वाय ॲज अ कॉन्स्टंट. वाय कॉन्स्टंट म्हणतो याचा अर्थ काय करणार, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मग 0 कन्सेप्ट आहे. आपण ह्यात काय आपण किंवा वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगितलं तर dy बाय dx लिहायचं. ओके, आता या कन्सेप्ट मध्ये काय असणार, ज्यावेळेस तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताय त्यावेळेस वाय कॉन्स्टंट. सिमिलरली काय असणार, जर तुम्ही ज्यावेळेस डो झेड बाय डो वाय घेणार आहे त्यावेळेस काय असणार, एक्स काय असेल, कॉन्स्टंट असेल. त्यामुळे काय होतं, एक्झाम्पल खूप सोपे आहेत, ह्यांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे खूप सोपे आहेत, कारण वाय 0 म्हणलं की टर्मच 0 होते, पूर्ण निग्लेक्ट होते. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार, वाय, इथे काय असेल, ट्रीटिंग एक्स ॲज कॉन्स्टंट. सिंपल आहे, समजलं मित्र. झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताना वाय कॉन्स्टंट, वायचा झेडचा विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना एक्स कॉन्स्टंट, उलट घ्यायचं, उलट लक्षात ठेवायचं. आता या केस मध्ये कसं लक्षात ठेवणार, डो टू झेड बाय डो एक्स डो वाय, यात काय कॉन्स्टंट असणार आहे, काय व्हेरिएबल असणार, म्हणजे हे काय असणार आहे, विथ रिस्पेक्ट टू काय असेल आणि विथ कॉन्स्टंट काय असणार आहे. हा नाही या केस मध्ये म्हणतो, झेड नाही, झेड ते झेड फंक्शन आहे, डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. हॅलो, with respect to xy. विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय,
तसं नसतं. विथ आता हे लक्षात ठेव, रेस्पेक्ट टू डी टू झेड डो टू झेड आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय असणार, ऑलरेडी एक डेरिव्हेटिव्ह काढलेला असणार आहे. कोणता काढलेला असणार आहे, एक्स ऑलरेडी काढलेला असणार आहे ना. ज्या काढलेल्या डेरिव्हेटिव्ह आपण काय करतोय, परत वाय घेतोय. म्हणजे इथं काय असणार आहे, वाय व्हेरिएबल असणार आहे आणि एक्स कॉन्स्टंट असणार आहे. कारण तुम्ही डायरेक्ट नसताना घेत, डायरेक्ट असं घेता का डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट नसतो घेत. आपण काय करतो, अगोदर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो आणि परत त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो ना. आपण डायरेक्ट दोन्ही एकदम नाही घेणार एक्स वाय. कसं घेणार दोन्ही एकदम एक्स वाय, आपण एक टर्म अगोदर घेत असतो, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो आपण अगोदर, नंतर सेकंड घेतो. आता या केसमध्ये काय करतोय, आपण फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आणि नंतर परत काय करतोय, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी हा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला असणार आहे. आता आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय, काय फाइंड करतोय, विथ रिस्पेक्ट टू वाय. मग इथं लिहायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू वाय. बघा समजलं काय, as y treating x as constant, x as constant. समजलं कॉन्सेप्ट. जर हे जर उलट असेल तर कसं घेणार मग हे, ट्रीटिंग y as constant. कारण का आपण ऑलरेडी डो झेड बाय डो वाय फाइंड केलेला असणार आहे. आपण त्या कॉन्सेप्टचा परत डेरिव्हेटिव्ह घेतोय, मग तो काय असणार, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, त्यास वाय ठेवून आपण काय कॉन्स्टंट लिहून घेऊ. हे एक्झाम्पल बघा, खूप सोपे आहेत एक्झाम्पल समजले तर, नाहीतर मग काय नाही. कारण इथले तिन्ही चॅप्टर याच्यावरती डिपेंड आहेत, पुढचे तिन्ही चॅप्टर. एक मिनिट मला शेअर करत आहे. फर्स्ट पॉइंट बघा, डेफिनेशन. एक मिनिट. डेफिनेशन, त्याखाली पार्शियल डिफरन्शिएशन. डेफिनेशन म्हणा, त्याखाली पार्शियल डिफरन्शिएशन. लेट z is equal to f of xy. लेट z is equal to f of xy. f x z तिने काय करायचे, स्मॉल काढायचे. लेट z is equal to f of xy is a function of two independent variables. Let z is equal to f of xy is a function of two independent variables x and y. Then change of z with respect to 2, change of z with respect to 2, change of z with respect to 2 x, change of z with respect to 2x, treating y as a constant, is called, treating y as a constant is called first order partial derivative. First order partial derivative is called first order partial derivative of z and denoted by dou z by dou x, comma zx. एवढंच लिहा, dou z by dou x, comma zx, dou z by dou x, comma
झेड एक्स किंवा आर झेड एक्स. तुला काय म्हणा खाली सिमिलरली हे लिहून घ्या. डो झेड बाय डो आय हे घ्या, हे तिन्ही घ्या. 1 2 आणि 3 लिहून घ्या. हॅलो सर, हा बोला. आम्ही काय लिहायचं सिमिलरली झाल्यावर? ते हे खाली नोट म्हणून आहे ते लिहून घ्या. एक मिनिट थांबते का? 1 मिनिट थांबा. बोर्डवर तुम्ही पण बोर्डवरच लिहून घ्या, कारण हे खूप लेंदी दिलं, एवढं काही गरज नाही. शॉर्ट मध्ये देतो तुम्हाला. शेअर ओनली कॅमेरा. डो झेड बाय डो वाय, डो टू झेड बाय डो एक्स स्क्वेअर, डो एक्स वाय, डो टू झेड बाय डो एक्स डो वाय डो एक्स. इथे बघा काय म्हणा सेकंड म्हणा, सेकंड पार्शल. इथे पण काय असणार आहे सेकंड पार्शियल डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू treating y as constant. z चा विथ रिस्पेक्ट टू x घेताना y कॉन्स्टंट, y चा विथ रिस्पेक्ट टू z घेताना x कॉन्स्टंट. म्हणजे लक्षात ठेवायचं आपण काय घेतो, डिवाइडला जे घेतो ना तेच फक्त व्हेरिएबल मानायचं पुढे. सिम्बॉल महत्वाचा आहे, सिम्बॉल मध्ये हे करायचं नाही. सिम्बॉल कोणता आहे बघायचा अगोदर, मग ठरवायचं. नाही तर सिम्बॉल हा दिलेला असणार एक्झाम्पल, हे पण आपल्याला युज करायचे त्याच्यामध्ये, दोन्ही पण युज करायचे. स्टेप बाय स्टेप गेले समजेल, खूप सोपं आहे हे पण. झालं लिहून? नाही. त्याखाली सिंटॅक्स म्हणून हे पण लिहून ठेवा त्याखाली. 1 2 3 4 किंवा नोटेशन्स म्हणा, नोटेशन्स. हे झालं की त्याखाली परत नोटेशन्स म्हणा. आणि 4 लिहून घ्या नोटेशन. झालं? झालंय का?
क्वेश्चन टाका नेक्स्ट लाईनला. क्वेश्चन फाइंड द partial derivative of following functions. Find the partial derivative of following functions. सर रिपीट करा क्वेश्चन. एक find the partial derivative of following functions. Example first one, z is equal to x cube plus 3y square x plus 3y cube. सर क्लिअर दिसत नाही ब्लॅक बोर्डवर. ठीक है, खाली घे थोड़ा. x cube plus 3y square x plus 3y cube. आता दिसतंय का? हो. तुम्हाला नव्हतं विचारलं, कन्फ्युज होत्या. आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. कोणते डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे? डो झेड बाय डो एक्स, त्यानंतर डो झेड बाय डो वाय, डो झेड बाय डो एक्स स्क्वेअर, सगळे फाइंड करायचे. 5-6 असेल तेवढे. ते काही विचारत नाहीत क्वेश्चन एक्झाम मध्ये वगैरे. तर ते कशासाठी? फर्स्ट स्टार्ट शिकण्यासाठी. मग काय करणार, फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. ओके, लक्ष द्या एकदा. फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथे काय लिहिताना काय लिहिणार? पार्शियली. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण लिहिणार आहे, पुढे पुढे जाऊन लिहायचं नाही. पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं नोटेशन काय असेल याचं? डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू काय करणार याच्यामध्ये? ओके, हुडका लागलं चालतंय. नाही पण मोबाईल मध्ये चालू आहे ना, दोन्ही चालू आहे. पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डो झेड बाय काय असणार? डो एक्स. इथे काय असेल? ट्रीटिंग वाय एज कॉन्स्टंट. विथ रिस्पेक्ट एक्स घेतलं की वाय कॉन्स्टंट म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा माहितीये का, इथं डिवाइडला काय बघायचं? फर्स्ट नोटेशन तुम्ही बघणारच आहात. नोटेशन आपण इथं डो दिसलं की म्हणायचं काय? पार्शियल आहे. आणि त्यानंतर इथं जर एक्स असेल तर ह्याचा अर्थ फक्त एक्सच व्हेरिएबल आहे. बाकी तुम्हाला कोणते टर्म येते ते काय असणार आहेत? कॉन्स्टंट. एक्सेप्ट फक्त काय राहतं? झेड. पण झेड टर्म येत नसते, सोडून द्या हे. आणि झेड आलं तर डेट निघणार नाही, हायच घ्यावं लागेल आपल्याला. आणि तसं येतच नाही, कोणत्याही एक्झाम्पल मध्ये येत नाही तसं. जसं आपण घेतो ना, काय काय एक्झाम्पल मध्ये असं असतं ना, वायच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतो आपण? 2xy प्लस वाय स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. त्यामध्ये आपण काय विथ रिस्पेक्ट एक्स म्हणलं तरी वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो. पण तसं या कन्सेप्ट मध्ये तसे एक्झाम्पल येत नाहीत. काय असणार आहे? एका साईडला झेड असेल आणि बाकी टर्म एका साईडला असतात. त्यामुळे कन्फ्युज होत नाही. एक्झाम्पल संपल्या ओळखायचं येतं आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो विथ रिस्पेक्ट एक्स वगैरे. त्यामुळे काय असणार? फक्त एक्स व्हेरिएबल, बाकी सगळे कॉन्स्टंट असं लक्षात ठेवा. डिवाइडला काय घेतले आपण? एक्स घेतले ना, बाकी सगळ्या टर्म काय असतील? कॉन्स्टंट असतील. परत विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर बाकी वाय सोडून बाकी टर्म सगळ्या कॉन्स्टंट. मग ते कोणत्याही टर्म येऊ द्या. करूया फाइंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हेचं नोटेशन कसं यूज करायचं? परत झेड एक्स. पण 2 एक्झाम्पल हे वापरायचं, परत फक्त हे वापरायचं, सवय लागू असतं. आणखी आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? डेरिव्हेटिव्ह सेम नाही तर डेरिव्हेटिव्ह चेंज करू नका. डेरिव्हेटिव्ह तिथं तो पण काय डिफरंट नाहीये. ओके, 3x² प्लस
6y² येणार का 0 येणार? 0. ह्यात व्हेरिएबल आहे का या टर्म मध्ये? आहे ना व्हेरिएबल? एक्स आहे की एक्स व्हेरिएबल आहे. मग यातलं आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणतं असणार आहे? 3y². यस 3y². हे एक्स आपलं व्हेरिएबल आहे ना, त्याला जे मल्टिपल असतं ते काय असतं? कॉन्स्टंट म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असते ना. आपल्या ह्याच्यामध्ये फक्त एक्स व्हेरिएबल आहे, बाकी टर्म आपण कॉन्स्टंट कन्सिडर करतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे? 3y² हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल का? कारण एक्स फक्त व्हेरिएबल आहे आपलं, त्याला मल्टिपलला जेवढे टर्म येतील ते सगळे काय झाले? आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाले. आर्बिट्ररी म्हणतोय, प्युअर नाही. प्युअर का नाही? कारण त्याला मल्टिपलला व्हेरिएबल आहे. मग ह्या एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 1. आणि हे मग काय येणार? ऍज इट इज येणार 3y² इन ब्रॅकेट काय असणार आहे? 1. तोच रूल आहे, काय चेंज केलं का याच्यामध्ये? डेरिव्हेटिव्ह मध्ये काही नाही, फक्त एक लक्षात ठेवायचा कन्सेप्ट, डिवाइड आपण काय घेतो एवढंच बघायचं. नेक्स्ट प्लस 3y³ डेरिव्हेटिव्ह ऑफ 3y³ 0. काय येणार? 3y³ चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? 0. सिंपल आहे, कारण y कॉन्स्टंट म्हणले आपण अगोदरच. मग तुम्ही म्हणा इथं का लिहिलंय? कारण हा कन्सेप्ट वेगळा आहे आणि तो कन्सेप्ट वेगळा आहे. प्युअर कॉन्स्टंट आहे कारण याला मल्टिपलला व्हेरिएबल नाहीये, तोच रूल यूज करतोय. 0. तर मग या फक्त खाली ऍज इट इज. पुढे काय घ्यायची गरज नाही. 3x² प्लस 3y². झालं. त्यानंतर नेक्स्ट झाला, हा झाला zx. आता आपल्याला काय करायचं? सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. करा फाइंड. डायरेक्टली होतं, काय लिहायची गरज नाही ना, पार्शियल. बचत करूया आपण वेळ. म्हणजे ऍक्च्युअली असंच असतं, डायरेक्ट आपण सॉल्व्ह करत असतो एक्झाम्पल. zxx विथ रिस्पेक्ट काय करतोय आपण? एक्स घेतोय. 3x² आहे, काय येणार डेरिव्हेटिव्ह याचा? 6x. x² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x आहे ना, आणि हा 3 मल्टिपलला म्हणजे किती असणार आहे? 6x प्लस 3y² चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 0. परत कॉन्स्टंट आहे. चला लाईक क्वेश्चन नंबर 1 झालं. काय झालं आपलं? डो z/x झालं, डो 2z/x² झालं. आता नेक्स्ट काय असणार आहे? विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे. मी तर म्हणायचं पार्शली इक्वेशन 1. जर परत हेच तुम्ही खाली सॉल्व्ह करता, पार्शली इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. इक्वेशन 1 पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे? y. इक्वेशन 1 पार्शली विथ रिस्पेक्ट टू, पार्शली डिफरन्शिएट राहिले पार्शली म्हणलं काय समजायचं? पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू y. फाइंड करा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. काय असणार आहे? डो z बाय डो y इज इक्वल टू zy इज इक्वल टू या डेरिव्हेटिव्ह. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय नसणार आहे? 0 प्लस 6y. एक्स कसलं कॉन्स्टंट आहे? ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे ना, ते हायच राहणार. कन्फ्युज नका करू, कन्फ्युज करून घेऊ नका, कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. 3x ऍज इट इज राहणार. y² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2y येणार आहे. मी इकडे देतो तुम्हाला सेपरेट मध्ये. 2 × 3 काय असतं? आता काय करायचं बघा. 3x कसलं कॉन्स्टंट आहे? आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, कारण का y व्हेरिएबल आहे ना आपलं हे, त्यामुळे 3x कॉन्स्टंट सेपरेट ठेवतो. y² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2y. आणि 3 × 2 काय येणार? 6xy. येत नसेल तर शॉर्ट मध्ये जाऊ नका, शॉर्टकट केला काय उपयोग नाही होणार, असं होईल. जर माहित असेल कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर तर मग डायरेक्ट सॉल्व्ह करा, नसेल तर ह्या स्टेप यूज करा. एक दोन फक्त पेजेस वाढतील, दुसरं काय होत नाही. आता याच्यामध्ये x आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, 3 पण आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. y² चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 2y. 2 ने ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं काय होणार? 6y होणार. इथे x आहे, काय करतो आपण? 6x आणि कालच्या एक्झाम घेतलं बघा 3abs काय होतं? 3ax² वगैरे त्या मेथड मध्ये अगोदर कॉन्स्टंट व्हॅल्यू, नंतर एक कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे कॉन्स्टंट कॅरेक्टर असतं ते, त्यानंतर y झालं. 3 × 3 9 y² करेक्ट.
6xy प्लस 9y². झालं. आता काय असणार आहे नेक्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्हचा डो 2z बाय डो y². आता आपण काय करणार या टर्मचा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह काय येतं. आता यातलं व्हेरिएबल कोणतं आहे कॉन्स्टंट कोणते 6x काय कॉन्स्टंट आहे फक्त काय असणार आहे इथं y व्हेरिएबल आहे ना 6x कसलं कॉन्स्टंट आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणलं की ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y काय तर 1 18y प्लस त्याचं काय असतं 9y² काय असेल 18y. करेक्ट. जे काय असणार आहे ZYY इज इक्वल टू 6x प्लस 18y. 6x प्लस 18y. ओके. हा दोनच तीन असतात दोनच घ्यायचे प्रत्येक एक्झाम्पल दोन. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. सेकंड याचं कुठं फाइंड केलं हा ह्याला इक्वेशन नंबर 3 दे. डो 2z बाय डो x डो y डो x डो 2z ऑन डो x डो y म्हणजे काय असणार आहे zxy. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेणार तुम्ही विथ रिस्पेक्ट टू x घेणार कसं ठरवणार झेडचा विथ रिस्पेक्ट टू x आणि परत विथ रिस्पेक्ट टू काय असणार y असणार. जी टर्म अगोदर आहे ते अगोदर घेतो आपण. मग आता या केस मध्ये काय करणार परत फाइंड करायची गरज आहे का हे एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी हे फाइंड केलं सेकंड मध्ये. फक्त ह्याचा काय करायचं विथ रिस्पेक्ट टू x का y x घेतलं ऑलरेडी. या टर्मचं म्हणतोय मी काय करायचं म्हणजे तुम्हाला हे जे सिम्बॉल आहे ना या सिम्बॉल विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह आलेल्या आन्सरचं परत काय असणार विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपलं करेक्ट कन्सेप्ट तो. बट इथं आपण ऑलरेडी फाइंड केले ना zx डबल कशाला फाइंड करता फाइंड केलं त्याचा फक्त विथ रिस्पेक्ट टू y घ्या झालं. जर नसेल समजा तर मग ती परत स्टेप करा याचा विथ रिस्पेक्ट टू x परत त्या आलेल्या टर्मचा विथ रिस्पेक्ट टू y. एवढं करायची गरज नाही आहे तेवढं समजतं आपल्याला की आपल्याला आपण ऑलरेडी zx फाइंड केलंय त्याचा विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा फक्त घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू y 3x² आहे विथ रिस्पेक्ट टू आपण y घेतो काय येणार ह्याचा हा काय आला 0 आला फर्स्ट 3x² काय डेरिव्हेटिव्ह काय असणार 0 कारण आपण विथ रिस्पेक्ट टू y घेतोय ना आता कसं ठरवलं आपण विथ रिस्पेक्ट टू y इथं आहे इथं लिहिलंय मी हे म्हणून नाही घेत प्लस आता हे व्हेरिएबल असणार आहे y² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2y 2 × 3 काय असणार आहे 6y म्हणजे काय असणार आहे 6y. नेक्स्ट डो 2z बाय डो y डो x म्हणजे काय असणार आहे z y विथ रिस्पेक्ट टू x. काय करणार झेड वाय चा विथ रिस्पेक्ट टू x तर y टर्म आहे सॉरी झेड वाय टर्म इथं आहे बघा याचा विथ रिस्पेक्ट टू x. आता यातलं काय व्हेरिएबल असेल काय कॉन्स्टंट असेल विथ रिस्पेक्ट टू x घेताना 6y कॉन्स्टंट असेल म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल 6y x चा डेरिव्हेटिव्ह किती होतोय 1 प्लस हे काय असणार 0 इज इक्वल काय 6y ते इक्वल येतो दोन्ही ते आहे पुढे कन्सेप्ट समजलं. काय अडचण असेल तर विचारा असेल तर लिहून घ्या. ZXY आणि YX सांगा डबल काय म्हणताय ते ZXY आणि ZYX सांगा डबल एकदा. हा ZXY काय करायचं म्हणतात ZXY आहे ना हे पहिली टर्म म्हणजे बघायचे ZX ना याचा अर्थ काय माहितीये का ZX चा विथ रिस्पेक्ट टू Y डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आपण जसं अगोदर विथ रिस्पेक्ट टू इथे x घेतलं बघा त्यानंतर इथं y घेतलं तोच रूल इथं यूज करा. ZX तुम्ही ऑलरेडी फाइंड केले ना त्याचा विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा त्याला म्हणायचं ZXY म्हणजे ही पहिली टर्म त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ही पहिली टर्म असेल त्याचा विथ रिस्पेक्ट टू x. आन्सर घ्यायचा. मोबाईल बंद करा ऑफलाईनला मोबाईल कशाला लक्षात ठेवा.
ते तिकडे होते का आवाज? नाही ना, तसं असेल तिकडे आवाज. हा हा, तसं वाजते म्हणताय काय? तुम्हाला काय गरज, तुम्हाला आवाज येतोय ना? ते ज्यावेळेस जास्त स्टुडंट असतील त्यावेळेस ती गरज आहे. आपली कुठल्या काय एक तास झाला. तुमचे रोल नंबर सांगा मग. किती? 45, 41. तुमचं किती? 49. इकडं 12, 37, 38, 17, 16, 53. झालं सॉल्व? नेक्स्ट एग्जांपल घ्या. Z is equal to x cube plus 3x square y minus 3y square minus 3y square plus 3 करा सॉल्व. फास्ट सॉल्व करा, 2-3 मिनिट राहिले त्याच्याबरोबर. तुम्ही सॉल्व करा स्टेप बाय स्टेप. मी शॉर्ट मध्ये सॉल्व करतो.
चॉक्स पाहिजे चॉक्स चेक करा. होमवर्कसाठी घ्या. बघा चेक करा, येत नसेल तर हे स्टेप आहेत बघा सॉल्व्ह करताना. सर ते होमवर्क साठी दिलेलं दिसत नाही क्लिअर. u is equal to e raised to x log y plus sin y into log x. e raised to x है log y plus sin y dot into log x. प्रॅक्टिस करा, एक्झाम्पल जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही मनाने घेऊन सॉल्व्ह करू शकता. कोणाचं लेक्चर नाही राव, स्लिप तिकडे आहे तुमच्याजवळ ठेवा ते परत. झालं का सॉल्व्ह करा की लगे तुम्ही जमला काय. ओके स्टॉप करूया आपण. एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हे काय अडचण आले तर हे करा, मेसेज करा मला किंवा उद्या एक्झाम्पलच्या वेळेस विचारा. एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या वेळेस विचारलं म्हणलं बोललो ना तुम्ही परत